भाग्यलक्ष्मी। उठ आणि आंघोळीला जा। हे काय चाललंय तुझं कामिनी? आणि काशी तू कुठे निघालीस? तुला बरं नाहीये ना? अहो पूजेला जायचंय ना, म्हणूनच तिला आंघोळ करून घे म्हणून सांगायला लागले। डोकं फिरलंय का तुझं? अगं या पोरीच्या अंगात ताप असताना तिला आंघोळ करायला लावून तू डोंगरातल्या देवळात घेऊन चाललीस? तू घरीच थांब आणि आराम कर। अहो असं काय करताय तुम्ही? गावातील लोक काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत। उलट काशीला जर तिथे नेलं आणि तिला जास्त त्रास झाला ना तर लोक जास्त चर्चा करतील। मला सरिताबद्दल कळल्यावर मलाही खूप धक्का बसला होता। एकदा वाटलं की तुला फोन करून सगळं सांगून टाकावं, पण तू तिकडे ट्रेनिंग मध्ये होतास आणि शिवाय तू ह्या गोष्टीवर कसा रिॲक्ट झाला असतास मला काहीच अंदाज येईना। मी खूप घाबरले होते रे, म्हणून मग मी आईंना सांगितलं। आणि आता या विषयावर बोलण्यात काय अर्थ आहे? माणसाशी का वागतात ना याला काही उत्तरच नाहीये खरं तर। चला या लवकर या। गोदात्या, पूजेचं सगळं सामान तुम्ही गाडीत ठेवलं व्यवस्थित? वय वय। सरिता, देवांना नमस्कार केला घरातल्या? हो आई। तुम्ही ना पुढे जा, तुझे सासरे बुवा संजय सूर्या सगळे गेलेले आहेत। हा तुम्ही चला, चला निघा। कुलूप कशा पाहिजे लावताय? आता कोण येणार आहे? आणि पोरीला एकलीला कोंडून ठेवायचं म्हणजे? काहीतरी मूर्खासारखं बडबडू नका। कोंडून ठेवायला ही काय 10 बाय 10ची खोली आहे? अहो एवढ्या मोठ्या वाड्यात तिला कोंडायला कसं होईल? आणि शिवाय काही तासांचाच प्रश्न आहे। हे बघा, मी जे काही केले ना ते काशीच्या भल्यासाठीच केले। ओटीचे नारळ बाजूला काढून ठेवलेत ना? आणि खण खण समद काढून ठेवलंय। हो, लग्नाची पूजा आधी देवीची ओटी भरली पाहिजे, मान आहे तिचा, विडेही तयार ठेवावे लागतील। समद एका बाजूला काढून ठेवलंय। हो। बाबा अरे त्याला असं बोलू नको, ही त्याची नात्यातली माणसं आहेत रे, त्यांच्याशी त्याची नाळ जुळलेली आहे। कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला। भूतकाळातली सगळी नाती विसरून जा, फक्त लक्षात ठेव तू आणि तुझा स्वाभिमान। आई नीट बघ, धर्मा एकटा नाहीये, त्याच्याबरोबर तो बाबा कदम आणि बाप्पाजी पण आहे। काशीची पण तब्येत बरी नाही। आता काशीला काय झालं? म्हणजे घरचीच पूजा आणि काशीच नाही? पोर तापाला फणफणली, घरला एकलीच आहे, तिच्याकडे लक्ष द्या बी कोणी नाही। काही काळजी करू नका, भिराई आई आहे, तिचं रक्षण करेल। होय बाबा, तीच तिची काळजी घे। कशी आहेस का काशी? ताई, तुम्ही कधी आलात? आत्ताच आले। कशी आहेस का? आता कसं वाटतंय? खूप ताप आल्यासारखं वाटतंय। आता मी आले ना, नक्की बरी व्हायची। आणि आता आराम कर बघू, झोप सावकाश। कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, कौतिक सांगू मी कुणाला।